भारत माता की जय. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो नाणेघाटचे ढग बघायला. म्हणजे ढग खाली आणि आम्ही नाणेघाटाच्या डोंगराच्या वर असणार असे आमची अपेक्षा होती. आणि म्हणून सकाळी 4 वाजता आम्ही उठलो होतो. अरे अरे, जनावरांनी रस्ता रोखला. हा काय म्युझिक आहे. टंग 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 टंग. हा, तर अपेक्षेनुसार आम्ही वेळेवर उठलो, पण निघायला आम्हाला उशीर झाला. आणि म्हणून ढग खाली येत आहेत आणि आम्ही ढगांच्या खाली आहेत अजूनही. एक तास 43 मिनिटं अजून दाखवत आहेत नाणेघाटावर पोचायला. आणि ढग बघा कसे आलेले आहेत तिकडे. ढग अपेक्षांनुसार बरोबरच आले होते आणि जसं प्लॅनिंग केला होता तसंच घडलं असतं. स्वर्गाचा अनुभव घेता आला असता आम्हाला, बट आम्ही उशीर केलेला आहे. ते ढग दाखव धनश्री, ढग दाखव. मयूर, अगदी बरोबर मित्र, अगदी बरोबर. आपला प्लॅन अतिशय चांगला होता आणि वेल प्लॅन केला होता. त्याच्याकडे दिलं का काय? माईक दिलं का त्याला? टाइम काढू पण दे ना, हे माईक दे ना त्याच्याकडे. चालतंय ना. नाही माईक घे ना. नाही आता तो नाही घेणार तरी पण 90 चालू आहे ना. तसंच चालू आहे ना. मॅग्नेट लावल्याच होतो. हा मॅग्नेट याचं असतं ना. हा, मॅग्नेट फक्त चिपकवायला आहे रे. चालू करू शकतो. काय बोलू पण आता. हा, तर तू नॅचरल राहा रे, नॅचरल. आपल्याला स्क्रिप्टेड काहीच नकोय, सगळं नॅचरल हवंय भाऊ. शिवाय आहेत काय ब्लॉगमध्ये? तू शिव्या नको बोलू, कारण आपण राज ठाकरेंबद्दल बोलत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असतो. फॅमिली ब्लॉग आहे, त्यामुळे आपण अपशब्द आपण टाळावेत असं माझंही मत आहे. हा, तूच टाळ. हा. मी 100% टाळतोय. तर काय भल्या पहाटे 3:30-4 वाजता उठलो होतो. कधी उठत नाही मी, पण उठलो होतो. पण या नराधमामुळे आज उशीर झालाय. नराधम मी? हा, पण तुला उठवायला कोण आलं? कुठे? उठवायला कोण आलं होतं तुला? अरे झोपलो नव्हतो. उठवायला का आलो होतो? झोपलो नव्हतो आम्ही कधी. आणि उठलो. त्याच्यानंतर अरे 2-2 तास कोण हागायला जातंय बे? हे कट कर तू फक्त. नाही 2 तास मी नव्हतो गेलो. अशी नावाची बदनामी करावी नाही. बाथरूमला 2 तास जातो एका बाथरूम मध्ये. आता मला समजलं याच्या घरामध्ये 3 बाथरूम काय आहेत. 4 आहेत. बघ 4 आहेत. मला तर 3च दिसले. तर आपला विषय डोंगराचा होता मयूर. आपला विषय डोंगराचा आणि ट्रिपचा होता. तू मुद्द्यावर आहे. अच्छा, ठीक आहे. हा, तसं बघायला गेलं तर आम्ही ना जरा मिस केलेला आहे थोडासा. असं आम्हाला वाटतं. अजून शुअर नाही येत अजून आपण. तरी पण अजून होप्स आहेत आम्हाला. आम्ही म्हणजे आम्हाला भेटेल का, आम्हाला जो नजारा बघायचा होता तो आम्हाला कदाचित भेटू शकतो असं वाटतंय आम्हाला. एवढा काही लेट झालेला नाहीये. आता वाजलेत किती तरी पण? आता वाजलेत 6 वाजलेले आहेत. पण होप्स बघायला भेटेल. अजून पण माहोल ते बघ यार, त्या डोंगरावर चादर नाही, ब्लँकेट आहे डायरेक्ट. तो माणूस असं झोपलाय वर तोंड करून आणि त्यांनी चादर घेतलेली, रुमाल घेतलाय. रुमाल बस मध्ये ज्या प्रकारे मी रुमाल घेऊन झोपी जातो त्याच प्रकारचा हा सीन आहे. डोंगर त्याप्रमाणे झोपी गेलाय. रोमट्याचा दूर आहे. हा रोमट्याचा दूर वाटतो. रोमटा म्हणजे काय? कदाचित नवीन असेल, पण या शब्दाची आम्ही काय म्हणतो व्याप्ती पुढे करूच तुमच्यासाठी. सांग जरा सांग. असेच नवीन शब्द ऐकायला मिळणार आहेत. रोमटा म्हणजे काय? अच्छा, रोमटा माहित नाही का तुला? ते नाही माहित. नाही ते आता सांगा रे, नंतर ना अंतर आहे बाबा. रोमटा म्हणजे काय? आता रोमटा म्हणजे काय होतं माहितीये का? पाऊस उन्हामध्ये ना जे पानझडती वगैरे जी होते तो सगळा गोळा करून ना आपण जे शेत पिकवतो त्या शेताची मशागत करण्यासाठी आपण तो एक अशी चादर अंथरली जाते आणि ते चादर पेटवली जाते. त्याच्यातून जो येणारा जो धूर असतो ना तो या प्रकारचा असतो, म्हणून त्याला होतो रोमटा इरलाईन. बरोबर. आणि ते शेतीची जमीन भुसभुशीत राहावी किंवा जमिनीमध्ये जे मिनरल्स वगैरे जे मेटल्स आहेत ते वितळून त्या जमिनीची मशागत म्हणजे काय म्हणतो कॅपॅसिटी वाढते धान्य प्रोड्यूस करण्याची, म्हणून त्यासाठी ते केलं जातं. प्राची काय त्याची एकदम बायको शांत आहेस? एन्जॉय करत नाहीयेस का ट्रिप? प्राचीला पण सकाळी उठून आणलाय, त्याच्यामुळे प्राची रागावली.
सगळ्यांच्या आधी उठलेत. हा. अरे झोपले तरी आपण तर झोपलोच नाही. आम्ही तो झोपलोच नाही. ते आई बोलते आम्हाला झोपा रे झोपा रे. सगळे ऐकत होते मी. बरं आईला विचारलं रे कोणत्या बाता ऐकल्यात नाही तर वाट लावली. बात सगळं सेमच होतं. आता बाता म्हण कोण नव्हती. आता बाता म्हणजे काय ते पण सांग. आता बाता म्हणजे काय ते पण सांग. नाही नाही. बाता बाता या शब्दाची संक्षिप्त हडप्पा संस्कृतीतील हा शब्द आहे. तर बाता बाता म्हणजे असे किस्से सांगितले मी त्याला. गप्पा मारल्या रे. गप्पा मारणे म्हणजे बाता मारणे. हे तुम्ही तुमच्या डिक्शनरी मध्ये ऍड करून घ्या. त्याला आबाळे पडणे असं पण म्हणतात. आम्हाला हे पण नाही, हा वेगळा विषय. आम्हाला पण नाही म्हणजे अतिशयोक्ती करणे. अतिशयोक्ती वगैरे त्यामध्ये काही नव्हती. जस्ट नॉर्मल ज्या काय म्हणतो दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्या होत्या. हा तर नाणेघाट. नाणेघाटाबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली तर मयूर देईल. मयूर दे. मला विचारूच नका हा प्रश्न, हा माझ्या सिलेबसच्या बाहेरचा. तो बघ आई शपथ यार. हा सुळका बघा. आणि त्या सुळक्यावरचा तो ढग बघा. वाव मॅन, दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू एक्सपिरियन्स. असं वाटतं निसर्ग क्लास यार क्लास. नाकामध्ये घालण्याला बोट काढतात बघ आपण मयूर जरा चांगलं बोल रे. चांगलं बोल जरा. अरे यांनी धक्का द्यायला घेतलाय गाडीला सगळी सगळी. हो यार शिट, आपण काय मिस करतोय यार हे. आता खालूनच बघा ढग. बोल बोल. माहिती का चिमणीला बोलले कावलोबा काळे जीवदय आपली हुशारेत बाळे. खूप खूप त्यांना कळतंय जग आपणच अडाणी राहिलो बघ. नुसतीच काव काव चिव चिव करून डोळ्यातलं पाणी ठेवलंय धरून. शेणाचं मेनाचं घर पण जपत सगळं आयुष्य काढलंय खपत. माणसासारख्या तुझ्या हे मुलाने कालच मोबाईल घेतलाय म्हणे. माझं हे काळ उजलू लागलंय संगणकावरती जाऊन आलंय. पंखात वार भरलंय घडे पिढीच्या पिढी गेली पुढे. कशाला आपण ओढायचे पाय घेतील भरारी खातील साय. तरण्या ताट्या चोचीला चिव चांगले दिवस लागलेत येऊ. तरीही उगाच वाटतय बाई राहतील ना शब्द बाबान आई. राहतील ना शब्द बाबान आई. वा 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 वा. ही कविता काहीतरी 5वी की 6वीला आपल्याला होती माहितीये का मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. नाही पण भारीच कविता आहे. प्राची तू काहीच का नाही बोलत ग? प्राची तू सांग ना तुला नाही काय- ते वळणाच्या वाटेवर काहीतरी बोल मयूर. हा? वळणाच्या वाटेवर काहीतरी बोल. हा वळणाच्या काय म्हणतो ही वळणाची वाट आहे ना घाट माथ्यावरची. त्याच्यावर अजून एक कविता होती. आता कितवीला होती माहित नाही पण ती होती. हा, होती ना. हे बघ हे पण दाखव समोरचं. आपण इथे फोटो काढला होता माहिती का. हो इथे हो फोटो काढले होते आपण इथे सूर्यास्ताचा. सूर्य. आणि आपण डिस्कशन केलं होतं. गहन डिस्कशन झालं होतं. डिस्कशन केलं होतं ज्याचा काही आता अर्थ नाही. हो. ते मयूर तुझी कविता चालू कर ना जरा. असं सिंक्रोनाइज झालं पाहिजे रस्ता लॉग आणि तुझी कविता. वाटेवरती काहीतरी हा कविता म्हणजे वगैरे काय? कविता होती पाठ्यपुस्तकामध्ये. ज्या कवितेचं नाव होतं वाट वळणाची. आता त्या कवितेचे बोलायचे होते. मला आवडते वाट वळणाची. मला आवडते वाट वळणाची. दाट झाडीची नागमोडीची. मला आवडते वाट वळणाची. ही अलीकडची नदीच्या काय असं काहीतरी होतं. पलीकडची. हा अजून पुढं एवढंच येतं का? हे बॅकग्राऊंड सिंगर आहेत रोहित म्हणून, जे फक्त कोण कुलकुला वाजवतो. मला पण याच्यावर ही जी वळणाची वाट आहे ना याच्यावर चाल कोणती चांगली वाटते माहितीये मयूर. हा. मला आवडते वळणाची. मला आवडते वाट वळणाची. ये ना सजरे. नको नको कॉपीराईट लागेल. युअर ऑन युट्यूब. आमच्याकडे फक्त अरे मालशेज झाला. तू प्रेक्षकांना मालशेज दाखव. असं काय करते तू. नाही येताना थांबू. आता सध्या आपल्याला फक्त आणि फक्त नाणे घाटातले ढगच बघायचे. नो कॉम्प्रोमाइज. प्राची तुझी फ्रेंड बघ. अरे वाघ
वेगळ्याच धुंदीत होता तो. जीवनाचं टेन्शन पाऊस पडत नाही. हो एकदा बाईकवर आलो होतो बघ मयूर आपण, हा. तेव्हा इथे आपलं डिस्कशन माहिती आहे, इथून दगड पण आपलं काम काढू शकतो. इथून आहे ना वरून दगड भरतात धनश्री, हे राईट साईडचे डोंगर आहेत. दरवर्षी इथे रस्ता ब्लॉक होतो कारण इथे दगड कोसळले हे जातात. तुला बाजूला जे दगड दिसतात ना, रस्त्याच्या बाजूला जेवढे पण दगड दिसतात ती सगळी वरच्या डोंगराची देण आहे. एक एक दगड खाली पडत असतो आणि नशिबाने सुदैवाने तो कुणाच्या डोक्यात पडत नाही, तोपर्यंत चाललेला आहे. पण पडतात इथे दगड. हो इथे रेलिंग लागले ना. रेलिंग लागली, जाळ्या लावल्यात. आणि हा आहे आपला आवडतीचा. आणि हाच नजारा तुम्ही काही दिवसानंतरच वेगळा हा असणार. आम्ही येऊ, पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ आणि तुम्हाला पुन्हा एकदा माळशेज वेगळ्या स्वरूपात दाखवू. म्हणजे तुम्ही बोलाल बाबा बाबा या काय दाखवला. खतरनाक. खतरनाक. आता जिथे कोरड पडली इथे हीच ती जागा आहे, हीच एक्झॅक्टली ती जागा आहे जिथे ते धबधबा धबधबा आहे. वॉश करून घेतात गाडी वॉश करून घेतात. येस, फ्री वॉशिंग पावसाचं पाणी सेंटर. असं येतं खाली एकदम काय म्हणतो आपण हा प्रभावामध्ये. हा लोक फ्री मध्ये गाड्या धुवून जातात इथून. हो 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 आता ही स्कीम गव्हर्नमेंटला माहित पडली तर गव्हर्नमेंट याच्यावर पण जीएसटी लावेल. हो. पण इथे फ्रीमध्ये गाड्या धुवायच्या नादात अजिबात थांबू नका. आम्ही इथे बघतो बऱ्याचदा साऊंड लावला जातो, 150-200 रुपयाचा साऊंड घेऊन येतात, लावतात आणि नाचत असतात ह्या घाटात जिथे दगडी कोसळत असतात वरून. हा. आणि हे बघा जसं स्पिती व्हॅलीचा रोड आहे, प्राची. इकडे 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 अँगल घे. हा बघ यातला एक आपण गाडीत घ्याता का? हा चप्पू गाडीत. गाडी. बोलायला हे काय आणलं? वाव. On द्या. On द्या. जेव्हा कधी मंदिर देवाला येतं, जागे करा ऑन देऊन. हा जेव्हा कधी मंदिर येतं तेव्हा बोलते हॉर्न द्या हॉर्न द्या, काही कळत नाही मला काय विषय असतो तो. हे बघ, देवाला जागे ओ मयूर तिकडे बघ त्या बाजूला हाड ना, इथे थांबलो तर तो सीन बघायला भेटेल आपल्याला. पण आपल्याला नाले घाटावरच बघायचं ना डायरेक्ट आता. काय रे हा ना. तिकडे बघ लेफ्टला. अरे बंद आहे म्हणजे एवढ्या सकाळी कोण येतं. आपण इथे फोटो काढले होते, इथं आपल्याला एक पुण्याचा रायडर भेटला होता, तो असाच हो 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 म्हणजे असं त्याच्या पाळायचे मोठरामध्ये गेलं चालू, व्हिडिओ चालू झाला. सो मित्रांनो, अथक परिश्रमानंतर सकाळी पहाटे 4 वाजता उठल्यानंतर सुद्धा आम्हाला ते ढग पाहायला नाही भेटले, ज्या ढगांच्या अपेक्षेने आम्ही आलो होतो. पण खरं सांगतो इथे आल्यानंतर आम्ही अगोदर एन्जॉय केलेला आहे व्ह्यू, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. असले ढग दिसत आहेत ना भन्नाट मोठे मोठे, एक एकच ढग. तो एक ढग बघा, त्याच्यानंतर इकडे लेफ्ट साईडला, आणि हे बघा जीवधनला पूर्ण कव्हर करतायत आता हे ढग. हे जे आपल्याला दिसतंय इथून, हा जीवधन किल्ला आहे आणि हा अंगठ्याच्या शेपमध्ये जो दिसतो आपल्याला सुळका, याच सुळक्यावर सह्याद्री ॲडव्हेंचर जे आहेत ते इकडे रॅपलिंग लावतात. म्हणजे इकडनं पायर जोडतात ते रोप, त्या सुळक्यावर सोडतात. रोपवरून आपल्याला तिकडे जायचं आहे आणि तिकडनं रॅपलिंग करून खाली यायचं आहे. ते करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो, बुक करून ठेवा. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला थोडी टोपोग्राफीबद्दल माहिती देतो. नाणेघाटला जर यायचं असेल तर तो जो रोड जातो माळशेज घाट रोड, तो इथून दिसतोय. तिकडे झूम करून दाखव जरा, दिसतोय का तुला? तुला दिसतोय ना? दिसतोय कॅमेरामध्ये? हा दिसतोय ना. हा बघा, हा 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 जो इथे चाललाय हे नागमोडी वळणांचा चाललेला जो रोड आहे, या रोडवरून सरळ रस्ता पण आहे इथे नाणेघाटला यायला. जवळपास 3.5 ते 4 तास लागतात इथपर्यंत पोचायला. जर तुम्ही एन्थुझियास्टिक आणि ॲडव्हेंचरस असाल, जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही, खरं सांगतो, तिकडनं या. कारण मी तिकडनं आलेलो आहे, 2दा आलेलो आहे, म्हणून इकडनं आलो आहे आता तिसऱ्यांदा. कारण बऱ्याचदा माझं झालेलं आहे इकडे येणं. तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल नाणेघाट, ॲडव्हेंचर, जंगल चढायला, कॅलरीज बर्न करायचे, तुम्ही तिकडनं या. खरंच खूप एन्जॉय कराल तुम्ही. तुम्ही थकाल, तुमचे पाय दुखतील, गुडघे दुखतील, तुम्हाला एका वेळेला असं वाटेल की नसतो आलो बरं झालं असतं. पण एकदा वर आलात की जो व्ह्यू भेटतो तो व्ह्यू तुमचं पूर्ण थकान काढून टाकतो. आणि इथे नाणेघाटवर आल्यानंतर
गाडी आम्ही तिथे खाली पार्क केली आहे रोडवर आणि तिथून चढायला इथे पॅच आहे. या पॅचवर आल्यानंतर हा व्ह्यू आपल्याला इथे दिसतो. पण इथे जर आपण सकाळी 6 वाजता पोचलो तर मला वाटतं इतका भन्नाट व्ह्यू येईल आणि इतकं जबरदस्त दिसेल इथे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाहीत. आणि हे बघा ना, हे जे तुम्हाला ब्लॅकमध्ये जेवढे शॅडोज दिसत आहेत ते सगळे ढगांचे शॅडोज आहेत. पाऊस असता तर आणखी मजा आली असती. काय बोलतो मयूर? पण आता पाऊस थोडासा महाराष्ट्रामध्ये पाऊस लेट चालू आहे. पण त्याला आता आपण तर काही करू शकत नाहीये. आपल्याला पण याच व्ह्यूचा आनंद घ्यावा लागणार आहे. नाईलाज को क्या इलाज. आणि जो रिव्हर्स वॉटरफॉल फेमस आहे नाणेगडचा, तो व्ही तिथे व्ही शेपचा पॉईंट दिसतोय तुम्हाला. तिथे जो कट झालेला आहे डोंगर, तिकडनं जेव्हा हवा प्रेशरने येते तेव्हा जो वॉटरफॉल पडतो त्याचंच पाणी वर येतं. त्याला रिव्हर्स वॉटरफॉल तिथे बोलतात आणि तो पॉईंट तिथे आहे. सो जर जमलं तर आपण तिकडे पण जाणार आहोत. सध्या इथे बसणार, थोडे टाईम लॅप्स व्हिडिओज काढणार आणि नंतर तिकडे जायचा विचार करणार. जबरदस्त आहे. उतरायला थोडं कठीणच आहे बरं का. इथून हात घालेल तिथे पाणी काढेल, तिथे पाण्यातून हात घालेल तिथून मासे काढेल तर प्रयोग करतोय. आणि घाटावर चाललाय हा प्रयोग. हो बघू. मयूर वन्यजीव, काय वन्यजीव प्राणी संरक्षक मयूर बांगर. मासे छोटे छोटे आहेत. अरे बघू रे, कोणता आहे रे? डाकू आहे का? पोट्या मासा आहे, पोट्या मासा. हम्म? हा वेगळाच मासा दिसतोय बरं का. मला डिंड्यासारखं दिसतं. हा वाव यार. रोहित तू कसा बसलाय बघ. अरे माहिती ना मला. हा यार, थंड हवा सुटली आहे चारी बाजूने आणि एकदम भारी वाटतंय. आणि आता आपण आहे ना गाईड घेणार आहेत आणि त्या गाईडकडून पूर्ण इन्फॉर्मेशन या नाणेगडची घेणार आहेत. नमस्कार सर, मी गणूशंकर डामसे, मुक्काम घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपण इथं आला आहात जुन्नर तालुक्यात. जुन्नर तालुक्यात म्हणजे जुन्नर ह्या तालुका एक पुरातन कालीचा इतिहास आहे जुन्नर तालुक्याला. जुन्नर तालुक्यात हडतर, चावंड, शिवनेरी, जीवधन हे किल्ले जुन्नर तालुक्यात आहेत आणि शिवनेरीसारख्या किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झालेला आहे. आता इथं जर पाहिलं तर नाणेघाट म्हणजे जुन्नर तालुक्याचं शेवटचा टोक आणि पुणे जिल्ह्याचा शेवटचा टोक नाणेघाट. आणि पश्चिमेकडून पाहिलं तर ठाणे जिल्ह्याची बाँड्री इथे आणि मुरबाड तालुक्याची बाँड्री म्हणजे ठाणे पुणे जॉईंट, मुरबाड जुन्नर जॉईंट आहे. आणि दक्षिणेकडून पाहिलं तर ही दक्षिण बाजू आहे. खंडाळा, लोणावळा, भीमेशंकर, मच्छिंद्रगोरख, सिद्धेगड, औफा घाट, दाऱ्या घाट, शेजारचा जीवधन किल्ला आणि हा नाणेघाट आहे. आणि इथून उत्तरेकडं पाहिलं, मी टोटकच किल्ल्यांची माहिती देतोय. उत्तरेकडं पाहिलं तर भैरवगड आहे. भैरवगडात शेजारी माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, कोंबाडगड, आजोबा, कळसुबाईपर्यंत छोटे मोठे किल्ले आहेत. असा दक्षिण व उत्तर सह्याद्री. खाली पाहिलं तर 2500 फूट खोल समुद्रसपाटी कोकण म्हणला जातो आणि वरती म्हणला तर देश म्हणला जातो. आणि इथे सातवाहन राजे आपल्याकडे होऊन गेले, आपला महाराष्ट्रात म्हणजे भारतात म्हणायचं. मग सातवाहन राजे होऊन गेले, त्यांना वर्ष किती झाली? इसवी सन पहिल्या शतकात, म्हणजे आता 2026 आहे. आणि त्यावेळी सातवाहनाने 400 वर्ष राज्य आपल्या भारतात म्हणजे महाराष्ट्रात केले. त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती. मग मुख्य राजधानी पैठण असल्यामुळे, जुन्नर उपराजधानी असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे, नाशिक मार्गे पैठणकडे जायला रस्ते होते. पण ह्या सह्याद्रीत त्या काळी कुठलाच घाट नव्हता. मग सातवाहनांचा एक इंजिनियर संपूर्ण ही दक्षिण उत्तर सह्याद्री फिरला. त्याला कुठलाही दगड पसंत झाला नाही. त्याने हा दगड पसंत करून हे खिंड फोडून तयार केले. खिंड फोडून तयार केल्यानंतर मग खालून त्याची दगडात वळणं नागमोडी बांधून वरपर्यंत आणली. आणि त्याच काळात एक दगडी रांजण इथं बनवून तयार करून ठेवला. आणि दगडी रांजण बनवून तयार केल्यानंतर त्याच काळात विरार, वसई, कल्याण, नालासोपारा ही समुद्रकाठीची जी बंदरं आहेत, या समुद्रकाठच्या बंदरांमध्ये काही परदेशी जहाजं आली जायची. आणि परदेशी जहाजाने आलेला माल या नाणेघाटाने घोड्यांच्या, रेड्यांच्या, खेचराच्या मदतीनं तो माल वरती आणला. मग अनेक प्रकारचा माल, तो माल जहाजाने कसा यायचा,
परदेशातून समुद्रमार्गे तो माल त्या बंदरात उतरला जायचा आणि मग तो माल ह्या नाणे घाटाने वरती आयात केला जायचा. आणि वरती आणल्यानंतर हा दगडी रांजण, त्यावेळेला नाणी होती, काश्यप नाणी म्हणली जायची. आपण आता नोटा झाल्यात, आता त्यावेळेला काश्यप नाणी या रांजणात टाकली जायची. तर या घाटाला एवढी गर्दी चालू झाली तर हा रांजण दिवसातनं 2 वेळा तो नाणीना भरला जायचा. एवढी या घाटाला महत्त्व आलं. हा देशात म्हणजे महाराष्ट्रात, भारतात नाही, पण परदेशापर्यंत हा 2 हा जो रांजण होता हा पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता. नाही हा कर वसूल करण्यासाठी. ओके. पिण्याच्या पाण्यासाठी टाकेच बघा, वर कुंडे आहेत, तिकडे खाली कुंडे आहेत सगळ्या रस्त्याने. पिण्याच्या पाण्यासाठी नाही, सगळी कुंडे आहेत पाण्याची. आणि हे कोणी काही सांगतील पण नाही, पाण्याची कुंड सगळे रस्त्याने आहेत, खाली आहेत. खाली पाणी पुरवठा म्हणून मोठी विहीर आहे शिंगरूच्या पठारावर, असा इथलंच आहे. आणि मग काही काळात सातवाहनांचे राज्यही भरभराटला आले. आणि चला आता खाली माहिती देत चालू. आणि या घाटाला मोठी रहदारी चालू झाली. हा रांजण दिवसातनं 2 वेळा नाणीना भरायचा. त्यावेळेला काश्यप नाणी होती, नोटा नव्हत्या ना, काश्यप नाणी म्हणजे काशाची. आणि त्यावेळेला भरभराट होता. आणि त्यावेळी बघा मुंबईकडून येणारा नाशिक मार्गे माल, मुंबई मार्गे सगळा आल्याला माल ह्या नाणे घाटाला आला जायचा. आणि त्या काळात इथं पहारेकरी राहायचे, गुप्त पहारेकरी. वरून लोक आलेले खाली जाणार, खालचे वर येणार, पण हे इकडं गुप्त पद्धतीनं वरती राहायचे. ते वरून सगळं लक्ष ठेवायचे हिरगिरी. आणि काही काळ हा सातवाहनांचा हा आहे का, हे रक्षणासाठी होत्या का? हा रक्षण म्हणजे चौकशी खोलणं कोण आला वर पहारेकरी. आता तुम्ही जरी सगळे जातात ना, खाली बघतात चालतात, कोण वर बघत नाही ना. नाही दिसून येते. वरून असेल ते रस्ता ना बाबा. आणि मग त्यापुढे ह्या सातवाहनांचे राज्य भरभराट आले. त्यांचे घोडेसुद्धा अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत धावू लागले. आणि त्यांचा काळ सातवाहनांचा भरभराटला असताना एक शेख राजा नहपान नावाच्या शेख राजाने ह्या सातवाहनांवर स्वारी केली. मग सातवाहनांवर स्वारी केल्यानंतर त्यांचे राज्य घेतलं, हिरावून घेतलं. सातवाहनांचं राज्य हिरावून गेल्यानंतर मग नागिनिका राणी आणि सातकर्णी राजे हे 2 पराक्रमी राज्य होऊन गेले. आणि त्या काळात नागिनिका राणी आणि सातकर्णी राजे पराक्रमी होते. त्या काळात नागिनिका राणीने 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ आणि एक अश्वमेघ यज्ञ, 2 मुख्य यज्ञ. अश्वमेघ म्हणजे घोडा पुढे सोडणे, पूर्वी श्रीरामाचा यज्ञ, पांडवाचा यज्ञ, याप्रमाणे ह्या सातवाहनाचा यज्ञ होता. आणि मग तिने घोडा सोडून आणि घोडाच्या नंतर तिने सातवाहनांच्या कालावधीत नागिनिका राणीना शेखांचा पराभव केला, शेखांची युद्ध केलं. अश्वमेघ यज्ञ झाल्यानंतर शेखांची युद्ध करून शेखांचा पराभव केला. या अधिक माहिती आपण लेणी देवाचा या ते नंतरचा काळ. आता हे बघा, हे पहिले शतकात म्हणजे आता 2500 वर्षाचा काळ. आणि शिवाजी महाराज 400-500 वर्षाच्या आतमध्ये ना, तो इतिहास मी नंतर सांगतोय ना तुम्हाला. हा हे होऊ द्या म्हणजे लिंक लागेल ना. या अक्षरांची सगळी नासधूस होऊ लागली ना, मग हे पुराणवस्तू संशोधन खात्याने काचामध्ये बसवलं, म्हणजे लोकांना तिथं जायला नको नको. ठीक आहे, करू का सुरू? हे पहा, मग आता तुम्हाला सांगितलं आहे नागिनिका राणीनं जे यज्ञ केले होते 18 यज्ञ. आणि त्यानंतर इथं तिने वेगाव ही ब्राह्मी लिपीत लिहून ठेवलेले वरच्या वळीत श्री गणेश, वसुदेव, इंद्र, कुबेर, यम, वरुण सगळी देवता आहेत त्यांची नावे लिहिलेत. नंतर त्याच्या खाली त्यांनी जे यज्ञ आरंभी गायीदान कसं केलं, बैलदान 20,000, 40,000, 60,000, 80,000 असं टप्प्याटप्प्याने तिने दान वस्तू दिल्यात. आणि यज्ञासाठी तूप काय, तेल काय 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 वापरलं याची माहिती ब्राह्मी लिपीत लिहून ठेवलेली आहे, पाली भाषा म्हणतात त्याला. आणि त्यापुढे महारठी म्हणले. महारठी म्हणजे महाराष्ट्राला मराठी भाषेचा शोध या नाणेगडच्या लेणीत लागला जातो असं इतिहासाचा. बघा इथं शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागिनिका, श्री सातकर्णी
असे ह्या 7 वाहनांचे इथं पुतळे होते. पण कालाच्या वगैरे कसं ही लेणी पोरतानी नाशिकची लेणी, कार्ल्याची लेणी आणि ही नाणेघाटची लेणी ही 7 वाहनाने बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने कोरल्या गेल्या आणि कोरताना तिथं 7 वाहनांचे पुतळे तयार केले. हे पाय शिल्लक आहेत फक्त दिसायला. आणि मग काही काळाच्या ओघाने आपल्याकडं बाहेरच्या सत्ता आल्या भरपूर. शेख आले, कुशाण आले, ग्रीक आले, पोर्तुगीज आले, हुन नको ते आपल्या महाराष्ट्रात आले. आणि मग आपल्या किल्ल्यांची तोडफोड झाली, रस्त्यांची जेवताची तोडफोड झाली. त्या काळाचे पुतळेही तोडले गेले. आणि त्याही पुढे मग आपल्याकडं काही सत्ता आल्या. मराठ्यांना कुठं सत्ता शिल्लक नव्हती. शहाजीराजे तर आदिलशहाचे सरदार होते. आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा अशी मुघलांची युद्ध चालायची. आणि लढणारा कोण? शहाजी तर तो त्यांचा सरदार होता आदिलशहाचा. मग आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजांनी पराक्रम केलं, लढाया गाजवल्या, भरपूर केलं. पण पुढे काही काळ असा आला की आदिलशहाने शहाजीराजांना कैद करायचं ठरवलं. आणि शहाजीराजांना कैद करायचं ठरवलं त्यावेळी शहाजीराजांनी निजामांची साथ घेतली. त्यावेळेला आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा असे ते मुघलांचंच युद्ध चालायची ना. मग निजामशहाची मदत घेतली शहाजीराजांनी. आणि मग शहाजीराजांना निजामांनी मदत केल्यामुळं शहाजीराजांनी सुद्धा निजामांचा जो मुलगा मुर्तुजा नावाचा होता तो वाचवण्यासाठी या जीवधन किल्ल्यावर ठेवला संरक्षणाला. पण काही काळानंतर ही बातमी आदिलशहाला कळल्यानंतर तो इथनं हलवला आणि संगमनेरजवळ पेमगिरी किल्ल्यावर ठेवला. संगमनेरवर तो मुलगा होता ना जीवधन किल्ल्यावर निजामांचा, तो इथनं हलवला. आदिलशहाला कळल्यानंतर तो इथनं हलवला आणि संगमनेरजवळ पेमगिरी किल्ल्यावर ठेवला. पण पेमगिरी किल्ल्यावर ठेवला, आदिलशहाने तो पकडला, मारला गेला. आणि त्याही पुढे आदिलशहा थांबला नाही. त्यांनी शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधव आणि शहाजीराजे यांच्यात वैर लावायचं ठरवलं. का? 2 म्हणजे भक्कम सरदार होते. कोण? लखोजी जाधव, एक मोठा हिरवाचा आणि एक शहाजीराजे. मग यांच्यातच वैर लावायचं ठरवलं आदिलशहाने. मग ज्या दिशेने लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी येते त्या दिशेने शहाजीराजांचा मुलगा संभाजी पाठवला. पहिला संभाजी हा शहाजीचा, नंतर शिवाजीचा संभाजी नंतरचा काळ गेला. आणि मग संभाजी पाठवला आणि दोघांचं युद्ध झालं. आणि त्या युद्धात लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी मारला गेला. दत्ताजी मारल्यानंतर मग लखोजी जाधव चौतळले आणि त्यांनी शहाजीराजांचा पाठलाग चालू केला. त्यावेळी शहाजीराजे जिजाबाईला घेऊन, जिजाबाई गरोदर असताना जिजाबाईला घेऊन इकडे शहापूर तालुक्यात माहुली गडावर गेले. आणि मग शहाजीराजे माहुली गडावर गेले. लखोजी जाधवांच्या सैन्याने त्या माहुली गडाला याळा घातला होता. आणि फक्त 50 मावळे शहाजीराजांबरोबर होते. जिजाबाई गरोदर असताना आणि माहुली गडाला याळा असताना शहाजीराजे जिजाबाईला घेऊन त्या माहुली गडावर निसटले आणि नाणेघाटाने वरती शिवनेरीवर आले. शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव म्हणून होता. त्याने जिजाबाईची सगळी व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता ते मी एवढं तोटकं सांगतो, एवढं सविस्तर सांगणं एवढं नाही. नंतर शिवरायांनी सुद्धा काही दिवसांनी या नाणेघाटाचा उपयोग करून घेतला. कर वसूल करणे वगैरे शिवरायांनी चालू केलं. आणि त्यानंतर शिवरायांनी कल्याण खजिना लुटला, सुभेदाराची सून या नाणेघाटानेच वरती आणली. नंतर शिवरायांनी हाडतर, चावंड, शिवनेरी या जीवधन या किल्ल्यावरची कोठारं आहेत मोठाली. या कोठारांमध्ये धान्याचा साठा करायला सुरुवात केली. का? आपल्याला एक किल्ला वर्ष लढायची पाळी येईल म्हणून एक किल्ला वर्ष लढायच्या पाळी म्हणून त्यांनी धान्याचा साठा तयार केला. साठा तयार केल्यानंतर शिवरायांनी सुरतेवर हल्ला चढवला. सुरतेचे अनेक वेळा 2दा हल्ला चढवला. सुरतेचे हजारो घोडे, हजारो बैल भरून जे धन आणले ते काही पूर्व मार्गाने लोहगड, त्यांनी 3 मार्गाने पाठवले ते सुरतेकडून. आणि काही पूर्व मार्गाने गेले ते लोहगडावर गेले. नाशिक मार्गे जे घोटी इगतपुरीवरून आले ते ह्या नाणेघाटाच्या पायथ्याला आले. आणि मग घोड्यांच्या, रेड्यांच्या, खेचराच्या मदतीनं वरती आणले गेले. पण परत मुघलांचे हेरफेरायला लागले. म्हणले शिवरायांचे सैन्य अपुरे, तो उघड्या मैदानावर लढाई करत नाही, अचानक छापे मारतो आणि एवढे धन ठेवतो इकडे. शिवरायांनी ते आणलेले धन या कुकडी नदीच्या एका पाण्याचा डोहे त्या डोहात टाकला. आणि त्या डोहात टाकल्यापासून त्या डोहाचं नाव माणिक डोह पडलं. ते माणिक आलं ते सुरतेचे माणिक.
त्याला माणिकडोह त्या डोहाचं पडलं. आता तिथं गाव हयात आहे, त्या गावाचं नाव माणिकडोह म्हणून आहे. त्याच्यावर धरण झालं, ते माणिकडोहच नावाने धरण हे झालं. हे सुरतीचे माणिक आणि शिवरायांचा इतिहास. धन्यवाद. इतिहास भरपूर हे सांगायला एवढं आहे. तर आपल्याकडं इथे नाणेघाटामध्ये हां छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अशा कोणत्या घटना आहेत ज्या माहीत असल्या पाहिजेत लोकांना. म्हणजे इथे जे आहेत, इथे जे येतात त्यांना त्या घटना माहीत असल्या पाहिजेत. अशा आणखी कोणत्या घटना आहेत जे तुम्ही सांगू शकता? हो ठीक आहे सर. इथं काय केलं मग काही कालांतरण शिवरायांच्या नंतर काय आपल्याकडं बाहेरच्या भरपूर सत्ता आल्या. मग आता सांगितलं मग सम्राट असे कितीतरी होऊन गेले. मग मगंदेचा धनानंद असेल, पाटलीपुत्रचा चंद्रगुप्त मौर्य, राजा पुलकेशी, हर्षवर्धन, आपल्या महाराष्ट्रात भरपूर सम्राट होऊन गेले. दिल्लीचा अकबर भरपूर झाले. आणि कालांतराने शिवरायांच्या नंतर ब्रिटिश सरकार आली आणि ब्रिटिश सरकारच्या वेळी ब्रिटिश सरकाराने कर वसूल करायला सुरुवात केली. आपल्या लोकांना धुतलं गेलं. आणि मग ह्या नाणेघाटाच्या परिसरात लोकांनी आपले आदिवासी लोक आहेत, तर आदिवासींनी बंड करायला सुरुवात केली. काही बंड सुरुवात करून अचानक ब्रिटिशांवर हल्ले चढवायला सुरुवात केली. आणि ब्रिटिशांवर हल्ले करीत असताना ब्रिटिशांनी किल्ल्यांचे तट कोसळून टाकले, सुरुंगोरे घेतले. तरी बंड करून त्यांना सळोखी पळ ब्रिटिशांना केलं. प्रश्न आहे, मग भारत सरकारनं हा? या म्हणजे नाणेघाटाला संरक्षण कधी दिलं? मग हां या नाणेघाटाला ही जी सोयी सुविधा वगैरे केल्या किंवा याच्या अगोदर जे काय माणसं इथे ठेवली किंवा एक नाणेघाट हा हे चांगलं आपलं स्थळ आहे म्हणजे चांगली मान्यता कधी दिली? तुम्हाला एक सांगू का, ब्रिटिश सरकार सुद्धा वाईट नव्हते. ब्रिटिश सरकारच्या काळात काठीला सोनं बांधून फिरणारे होते, बरोबर. आज उलटा आपल्याला भ्रष्टाचार चालू आहे मोठा. आज जो भ्रष्टाचार होतो ब्रिटिश काळात नव्हता. त्यावेळेला ते गुंडांवर हल्ले करीत होते, जे हल्ले करतात त्यांच्यावर हल्ले करीत होते. पण ते ब्रिटिश सरकारसुद्धा त्यांनी सुधारणा केली. आता बघतोय आपण ही टी पोलीस स्टँड, हे जागजागी त्यांचं पूल धरणं आहे ते अजूनही पक्की आहेत. आणि आपल्याकडं वर्ष दोन वर्षात झाली ना, ते भ्रष्टाचारानं फार बरबटली गेली. सगळा भ्रष्टाचार झाला, निघून गेलं, काही हे केलं नाही. वर्षात केलं, 2 वर्षाचे खलास झाले. म्हणजे पैसा आता असाच चालाय. आणि त्यांचं काम होते ब्रिटिशची पक्की होती. आणि ब्रिटिशने वतं काय बसवलं होतं नाणेघाटावर, ते तुम्ही आता विचारा मला दगड कसले, तर ते ब्रिटिश सरकारच्या काळात बांधलेलं त्यांचं ते कर वसूल करायचं ऑफिस होतं. ठीक आहे, काही नाही, चला काही नाही. सो मित्रांनो, आता वेळ झाली आहे परतीची आणि काकांनी आपल्याला चांगलासा इतिहास सांगितला नाणेघाटचा आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं. ऐतिहासिकदृष्ट्या अशा जागेंचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे. इथे आम्ही नाश्ता केला, त्याचं सर्व कचरा सोबत घेऊन चाललो आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे नाणेघाटला आल्यानंतर एक आनंदाची गोष्ट ही ऑब्झर्व करायला भेटली की इथे कुठेच कचरा नाही आहे, कुठेच असं कुठली बॉटल पडलेली नाही आहे किंवा काहीच नाही आहे. सो इट इज गुड थिंग की आपण हे मेंटेन ठेवतो आहे. आणि नाणेघाट खरंच इतका सुंदर आहे की वर्थ आहे ते मेंटेन ठेवणं. आणि हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. या इतिहासाला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आणि त्या पुढच्या पिढीने त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा इतिहास आपण सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. सो नाणेघाटला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर पावसाळ्यात या, पण अर्ली मॉर्निंग जर तुम्ही आलात तर तुम्हाला ढग बघायला मिळतील आणि ते ढग अतिशय सुंदर असतात. सो या, नाणेघाट बघा, एन्जॉय करा, फिरा, स्टे फिट, स्टे हेल्दी, टेक केअर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.